आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे। गोकुळची ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे। संचालिका शौमिका महाडिक स्टेजवर नसणार आहेत। मी सभासदांसोबत व्यासपीठासमोर बसणार आहे, त्यासाठी तशी व्यवस्था करून द्यावी, सोबत माईक सुद्धा द्यावा, असं शौमिका महाडिक यांनी म्हटलं। गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाही। गोकुळच्या 2 वर्षांच्या कारभारावर आज सभेमध्ये चर्चा होणार आहे। अनेक अनुत्तरित प्रश्न सभेत मांडणार, असं शौमिका महाडिक यांनी म्हटले। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून या संदर्भातले अपडेट घेऊया। शेखर, गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ती वादळी होण्याची शक्यता। विक्रांत बरोबर आहे। दरवेळी गोकुळची सभा जी आहे ती वादळी होत असते। शौमिका महाडिक विरोधी गटामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि नेहमीच ते त्यांच्या बाजूने अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत असतात आणि यावेळी देखील काही प्रश्न जे आहेत ते आमच्याकडे आहेत आणि ते प्रश्न मांडण्यासाठीच मी सभासदांसोबत आज बसणार आहे आणि त्यासाठी माझी बसण्याची व्यवस्था देखील करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे। एकीकडे नमेद मुश्रीफ आता नवीन अध्यक्ष आहेत गोकुळचे, ते आपल्याला सहकार्य करतात आणि आम्ही देखील त्यांना सहकार्य करत आहोत। मात्र 2023-24 मागचे काही वर्षाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरून झालेला काही मोठ्या प्रमाणात खर्च देखील गोकुळमध्ये सुरू आहेत आणि तेच प्रश्न विचारण्यासाठी मला आज बसण्याची व्यवस्था खाली करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली। त्यामुळे निश्चितच आहे आजच्या सभेमध्ये देखील नेहमीप्रमाणेच त्या ठिकाणी राडा आणि गोंधळ होण्याची शक्यता आहे। अनेक सभासद जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दंगा करत असतात। दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घोषणा सुरू असते आणि यावेळी देखील तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहण्यात येईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्यामुळे निश्चितच आज 1 वाजता ही सभा जी आहे ती होणार आहे। या सभेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न जे आहेत ते आता शौमिका महाडिक त्या ठिकाणी विचारणार आणि त्याला उत्तर कशी त्या सभेच्या माध्यमातून मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। कशा प्रकारे ही सभा होते, काय प्रश्न विचारले जातात, त्याकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।